मुंबई ठाणे पालघरला पावसाचा रेड अलर्ट. पुढील 3 तासात मुसळधार पावसाचा इशारा. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. पावसाचा मुंबईकरांना पहिला सुखद धक्का. मुंबईतील पवई तलाव ओव्हरफ्लो. मुंबईला पाणीपुरवठा करणारा पहिला तलाव भरला. सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून सचिन अहिर यांचं अभिनंदन. देहविक्रीला तयार असणाऱ्यांना गिऱ्हाईकं मिळतातच. फुटीर खासदार आमदारांवर राज ठाकरेंची बोचरी टीका. सचिन अहिरांनंतर पुढचा नंबर सुनील शिंदेंचा असल्याची चर्चा. सुनील शिंदेंना गळाला लावण्याची तयारी सुरू. झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांची माहिती. पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा खोट्या. हितशत्रूंनी खोट्या बातम्या पसरवल्या. पक्षांतराची चर्चा सुनील शिंदेंनी फेटाळली. पक्ष सोडणं अशक्य असल्याचंही विधान. देशात घाणेरडं राजकारण सुरू. भाजपलाही या राजकारणाचा फटका बसणार. फोडाफोडीवरून राज ठाकरेंची टीका. विरोधक संपवले की पक्षांतर्गत विरोधक तयार होत असल्याचंही विधान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाणार. येत्या 2 दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार. श्रीकांत शिंदे, ओमराजे निंबाळकर केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची सूत्रांची माहिती. हॉटेल व्यावसायिक आणि रेस्टॉरंट चालकांसाठी मोठा दिलासा. व्यावसायिक सिलेंडर 183 रुपये 50 पैशांनी स्वस्त, तर घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल नाही. केतन अग्रवाल हत्येप्रकरणी रिक्रिएशन. चेतनला घेऊन पोलीस लोहगडावर. केतनचा डमी पुतळा लोहगडावरून फेकला. ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. रंगभूमीवरील अनेक कलाकार घडवणाऱ्या विजयाबाई काळाच्या पडद्याआड. पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस, राज ठाकरेंसह दिग्गजांकडून श्रद्धांजली.